श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही यमद्वारकडे निघालो आहोत. कैलास शिखराजवळ जाण्याच्या अगोदर पहिलं यमद्वारचं दर्शन घ्यायचं आणि तिथून परिक्रमाला सुरुवात होते. बहुतेक तिबेटी लोक साष्टांग नमस्कार घालत पूर्ण परिक्रमा करतात. प्रत्येकाची विल पॉवर वेगवेगळी असते. आपल्याला चालत जाण्याचे पण आपल्याला दडपण असतं की आपण ती परिक्रमा कशी करू, काय करू. मला चालण्याची सवय नाही. आता बघूया काय होतं ते. बाबांच्या भरोशावर सगळं चाललंय आणि त्याचं मी प्रयत्न करत आहे. आपलं लहानपणापासूनचं आयुष्य कसं आरामात गेलेलं असतं. आपल्याला शारीरिक कष्टाची बिलकुल सवय नसते. लहानपणापासून मुंबईत राहत असल्यामुळे या गोष्टींची सवयच नसते. आता आम्ही यमद्वार जवळ आलो आहोत. हे यमद्वार आहे. या यमद्वारातून आपण आतमध्ये शिरायचं आणि दुसऱ्या बाजूनी बाहेर पडायचं आणि नंतर पुढे आपण कैलास शिखराची परिक्रमा करायची. हा सभोवतालचा सर्व परिसर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आयुष्याच्या शेवटी आपल्याला कळत नाही की आपले काय होते ते. पण इथे अगोदरच कैलास शिखराची परिक्रमा करायची असेल तर तुम्हाला यमद्वारातून तुम्हाला आत जायला लागते. हे किती भाग्याचे आहे. कारण कैलास शिखर म्हणजे स्वर्गाची वाट. तुम्ही स्वर्गाकडे चाललेला आहात. तुम्ही शिवशंभूच्या परिवाराला भेटायला जात आहात. कैलास पर्वत हे अत्यंत महान आणि महादेवाचे पवित्र स्थान. इथेच ब्रह्मांड आहे. या अत्युच्चम स्थानावर जाऊन माणसाचे आयुष्यच बदलते. माणसाचे कल्याण होते आणि ही भोलेनाथाचीच कृपा असते. इतकं छान वाटत होतं ना. या सगळ्या गोष्टी अद्भुतच वाटत होत्या. थंडी पावसापासून वाचण्यासाठी हे सगळं पॅक करून घेतलेलं होतं. इथे भरपूर फोटो व्हिडिओ काढले. यमद्वाराचे दर्शन घेऊन इथे फोटो काढले. आता परिक्रमाला सुरुवात करायची. ओम कैलासनाथाय नमो नमः. पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय